हे दोन्ही कुटुंब कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाऊन फक्त सत्ता हातामध्ये काबीज ठेवणे एवढंच राजकारण या ठिकाणी झालेलं आहे। पण जसा विकास व्हायला पाहिजे तसा विकास कोणत्याही गटातून या ठिकाणी झालेले नाही। कंधार शहरातील जनता तुझा नागरिक आहे। यावेळेस जनता सत्तेच्या बाजूने कोल दे। लोक तिकडनं दारू घेत आहेत, तिथं बसून पित आहेत। यापेक्षा दुरावस्था काय पाहिजे? फक्त विकास हा फक्त कागदोपत्री आमच्या कंधार शहराचा। नमस्कार, मी संजय सूर्यवंशी। नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आहोत नांदेडच्या ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कंधार या शहरामध्ये। आणि कंधार शहरात मागील वर्षी जे मागच्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि आता काय या शहरात आणि या नगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व राहणार आहे आणि इथलं काय समीकरण असणार आहे, इथला विकास झाला का, या शहराचा विकास झाला का, इथल्या नेमक्या काय समस्या आहेत त्या आपण या सर्वसामान्य नागरिक जे कंधारचे या ठिकाणी आहेत आणि या त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात। काय सांगाल, निवडणूक लागलेली आहे, कसं वातावरण आहे आणि एकंदरीत पाहिलं तर मागच्या कार्यकाळात कंधारचा विकास झाला का? विकास झाला असेल तर काय काय विकास झाला, नाही झाला असेल तर काय काय आणि विकास होणं अपेक्षित आहे? बघा, सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुम्ही कंधार शहरात या चॅनलच्या माध्यमातून कंधार शहराला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचा आभारी। आणि मागच्या काळात इथं 2 लोकांनी निवडणूक लढली। त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून नगरपालिकेचे 10 नगरसेवक हे चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून, आणि एका बाजूनं अध्यक्ष आणि एका बाजूनं नगरसेवक निवडून आल्यामुळे हे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आली, काम झाले नाही। पण त्याच्यानंतर चिखलीकर साहेब खासदार झालेत आणि इथं आमदार म्हणून शिंदे साहेब झाले। तेच परिस्थिती तेव्हाही निर्माण झाली। त्याच्यानंतर जेव्हा प्रशासक काळ लागला आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून कंधार शहरात भरपूर निधी देण्यात आला आणि त्याचा आज उपयोग आम्हाला निवडणुकीत चांगल्या पद्धतीने होईल आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्षासहित 20 उमेदवार निवडून येईल। निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा दावा आहे केलेला आहे। दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल, कशी परिस्थिती असणार आहे? कंधार शहराचा विकास झाला का? कंधार शहराचा विकास भरपूर झालेला आहे। चिखलीकर साहेबांना या शहराला 11.5 कोटी रुपयाचा निधी गेल्या महिन्यात दिलेला आहे, ते काम सुद्धा पूर्ण होत आहे। चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आला आणि विकास झाला असा दावा केलेला आहे। काय सांगाल, आता काय परिस्थिती आहे? तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल, कंधार शहरात काय काय विकास होणं बाकी आहे, मागच्या काळात काय काय झालं? खऱ्या अर्थाने या कंधार अशा ऐतिहासिक शहरामध्ये आणि या नगरपालिकेवर नळगे आणि लुंगारे परिवाराचा या ठिकाणी बडगा राहिलेला आहे। आतापर्यंतचा जे काळ पाहिला तर या दोन्हीच परिवारांनी या नगरपालिकेवर सत्ता होती, ती पक्ष कोणतीही असो, पण या ठिकाणी हे दोन्ही कुटुंब कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाऊन फक्त सत्ता हातामध्ये काबीज ठेवणे एवढंच राजकारण या ठिकाणी झालेलं आहे। मुळामध्ये आम्ही लहानपणापासून या शहरामध्ये वावरलेले आहोत, गल्ली बोळामध्ये आमचा जन्म गेलाय, पण जसा विकास व्हायला पाहिजे तसा विकास या ठिकाणी कोणत्याही गटातून या ठिकाणी झालेले नाही। या ठिकाणी आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं फक्त नाव मोठं आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये सगळे खोटे आश्वासन आहेत। या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी कंधार शहरामध्ये जर प्रवेश केलो तर सगळ्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या नागरिकांचं आणि लोकांचं स्वागत निव्वळ खड्ड्यानं होतं आणि जर अंतर्गत गल्लीबोळामध्ये जर तुम्ही प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी गेलात तर नागरिकांना कोणत्याच सोयी सुविधा ज्या पद्धतीनं ही नगरपालिका ही क दर्जाची आहे यांना ब दर्जामध्ये आणण्यासाठी 20-25 वर्षामध्ये काही प्रयत्न करण्यात आलेला नाही। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, या ठिकाणी कंधार शहराच्या बाजूला लागत या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग या ठिकाणी पूर्ण आहे, पण या ठिकाणी एम्प्लॉय मिळत नाही, मशिनरी मिळत नाही, या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाहीत, या ठिकाणी नाल्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, सगळ्या गोष्टी या ठिकाणी जे काही सत्ताधारी होते या ठिकाणी सबसेल फेल झालेले आहे। आता काय अपेक्षित आहे आपल्याला? या ठिकाणी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे। या ठिकाणी जर एखादी नवीन युवकाला संधी देत या ठिकाणी नागरिकांनी जर भारतीय जनता पार्टीला जर या ठिकाणी
जर आपण संधी दिलात तर या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते की कंधार शहराचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपा आणि नवीन कार्यकर्त्याला संधी दिली तर कंधार शहराचा निश्चित विकास होईल असं त्यांना वाटते. मग काय सांगाल काका, निवडणूक लागलेली आहे, काय परिस्थिती आहे कंधारची? विकास झाला का आणि आता विकास होणं अपेक्षित आहे का? कंधार नगरपालिका ही बरेच दिवसापासून नळगे साहेबाच्या हाती दिलेला आहे, एक सत्ता झालेली आहे आणि याच्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये त्यांचा दरार आहे की बुवा लोकांना न्याय देण्याचा, प्रत्येक लोकांना गोरगरिबापाशी जाण्याचा, त्या कुठेही पाणी आलं नाही, नळ आलं नाही असं प्रत्येक आमचे शाहू जे नळगे आहेत ते ह्या बाजला नगर सेवकाला बसले, काँग्रेस पक्षच ह्या बाजला निवडून येणार अशी आमची इच्छा आहे. निश्चितच त्यांनी काँग्रेस पक्ष या ठिकाणी पुन्हा एकदा संधी त्यांना प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल? कंधार ऐतिहासिक शहर आहे परंतु म्हणावा तसा विकास तर सध्या दिसत नाहीये, तुम्हाला काय वाटतं? मैं हिंदी में बात करता हूँ। विकास यहाँ पे बहुत अच्छी तरह से हो रहा है अभी, और विकास के वास्ते कोई अड़चन नहीं है, निधि की कोई अड़चन नहीं है। हमारे आमदार साहब जो है तो सरकार में महायुति के साथ में काम करते और उसके वजह से यहाँ पे पिछले 18 कोटी रुपये 11 कोटी रुपए की निधि दी है पिछले बारी में, उसके काम अभी इस वक्त चालू है और आगे भी हमारे पास विकास का आराखड़ा है। और हमारी राष्ट्रवादी पार्टी अगर महायुति के साथ युति होती है तो ठीक है, नहीं भी होती है तो सक्षमपने से हमारी पार्टी लड़ने के लिए तैयार है और हमारे आमदार साहब अभी और 4 साल काम करने के लिए तैयार है, जिनका कोई भी हाथ विकास की तरफ पकड़ नहीं सकता. काय सांगाल? कशा पद्धतीनं आता निवडणुकीला सामोरं जात आणि तुमच्या कंधारवासियांना काय वाटतं, कोण निवडून यावं आणि विकासाबद्दल काय सांगाल? कंधार शहरातील जनता तुझा नागरिक आहे. ह्यावेळेस जनता सत्तेच्या बाजूने कोल देईल आणि आमदार चिखलीकर साहेबांचे सर्व नगरसेवक निवडून येतील, नगराध्यक्ष सहित. कारण का चिखलीकर साहेबांनी कंधार शहरामध्ये कुठलाच म्हणजे निधी कमी ठेवला नाही. कंधार शहरामध्ये 2 गार्डन होत आहेत, एका ठिकाणी 3 कोटी मंजूर केले, 2 कोटी मंजूर केले, शहरामध्ये 11 कोटीचा निधी मंजूर केला आहे. विकासाला कुठंच कमी पडले नाही चिखलीकर साहेब आणि जनता त्यांच्या पाठीमागे 100% राहील आणि सर्व नगरसेवक सक्षम आहेत. गोरगरीब जनतेच्या लोकांमध्ये सहकार्य करणारे माणसं कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे जनता कंधार चिखलीकर साहेबांना सहकार्य करेल. काय सांगाल? कशा पद्धतीनं तुम्ही पण इथले नागरिक आहात, किती वर्षापासून कोणाची सत्ता होती आणि आता काय? एवढे जण सांगत आहेत की कंधार शहराचा विकास झालाय तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना आज पथदिवे नाही आहेत रोडवरती. जेव्हा आता तत्कालीन म्हणजे हे तहसीलदार आले होते, त्यांच्या मार्फत तात्पुरत्या स्वरूपाचे पथदिवे लावण्यात आलेले आहेत. गार्डनसाठी मागे 3 करोड निधी आलाय, परत 3.5 कोटी निधी आलाय. त्याच्यामध्ये काय गार्डनची अवस्था आहे काय नाही तुम्ही बघू शकतो. कंधारमध्ये वाईन शॉप नाहीये म्हणून लोक तिकडनं दारू घेत आहेत, तिथं बसून पित आहेत. ह्यापेक्षा दुरावस्था काय पाहिजे? मी विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी एक फक्त कंधारमध्ये वाचनालयामध्ये 50 सीटरची ह्याची व्यवस्था आहे, अभ्यासिकेची व्यवस्था. आज विविध जिल्ह्यातून कंधार तालुक्याचं नाव एवढं पुढे गेलेलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी की लोकांना पैसे देऊन, आता लोक पैसे जे पेएबल आहे ते देऊ शकतात अभ्यासिकेला. माझ्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांनी कुठनं पेएबल करायचं आहे? तुम्ही सांगताय सगळं विकास झालेला आहे, विकास कुठेच दिसत नाहीये. की विकास दिसायला हवा ना झाला तर. आज कंधार एवढं ऐतिहासिक शहर आहे की आपल्याला गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काहीही करता येतं. जगतुंग समुद्र आहे, तिथं बोटिंग करता पण पर्यटनाला कोण चालना द्यायचा प्रयत्न करते, कोण काय करते? फक्त विकास हा फक्त कागदोपत्री आमच्या कंधार शहराचा. हाई रोड झालाय तो फक्त शिंदे साहेबांच्या मेहरबानीमुळे, बाकी काय कंधार शहराला मिळालेलं आहे? पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कंधार शहर ऐतिहासिक शहर आहे परंतु विकास म्हणावा तसा झाला नाही असा आरोप त्यांचा आहे. काय सांगाल? कशा पद्धतीनं मागच्या कार्यकाळात विकास झाला का आणि आता काय अपेक्षित आहे? कंधार शहराचा विकास जर हवा असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेनं स्वीकारलं पाहिजे. मोठे येऊन विकास करू शकत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता तळमळीनं रोज रस्त्यावर फिरणारा, सुखादुखात राहणारा अशा व्यक्तीला, अशा कार्यकर्त्याला पक्षानं उभारी देऊन विकासासाठी काम करण्याची संधी देऊन सहकार्य केल्यास कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलेल आणि सगळेच जर पैसेवाले जर आले तर ते पैसा काढण्यामध्ये व्यस्त राहतील आणि विकास होणार.
बरोबर आहे. आणि एकंदरीत पाहिजे तर यांच्या भूमिकेशी आपण बी सहमत असायला हवं, कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर कंधारचा विकास होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल काका, कशा पद्धतीनं आता निवडणुकीला सामोरे जात आहे कंधारकर? कंधारमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाकडून आहे आणि काँग्रेस पक्षाकडून अगोदर बी माननीय अरविंदराव नळगे साहेब अध्यक्ष होते, त्यांच्या काळात बी कामं चांगले झालेले आहेत आणि सध्या आम्ही एकदम गोरगरिबांना तिकीट दिलेले आहे आणि आमचे उमेदवार आहे ते श्रीमंत आहे. दुसरे कोणी दारूवाले असेल कोणी असेल ते आम्ही त्यांच्या संबंधी काही सांगता येत नाही. आणि ह्या वेळेस आमच्या नगराध्यक्ष बी ऍक्टिव्ह आहे, होणार उमेदवार आहेत आणि ते जास्तीच आम्ही याकडे लक्ष देणार आहे की शुद्ध पाणी सगळ्यांना मिळावं, शुद्ध पाणी सगळ्यांना मिळावं. आणि रोड रस्ते वगैरे अगोदर बी केलेले आहे. अजून सुलमान टेकडीमध्ये एकदम टेकडे होते, तिथं सगळे कामं ते काँग्रेसच्या पिरियड मध्ये झालेले आहे. पुढे बी याप्रमाणेच पाण्याकण आणि गार्डन वगैरे सुविधा नाही, ते काम करण्यास सक्षम आहे सगळे. म्हणजे काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही, आता काय परिस्थिती आहे एकंदरीत? आता निवडणुकीला तुम्ही समोर जात आहे कंधारकर म्हणून, काय सांगाल? सर, आजपर्यंत काय झालंय, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, स्वतःचं वर्चस्व ठेवण्यासाठी कधी नळगे, कधी लुंगारे, तर कधी चिखलीकर यांच्या आपसात मध्ये वर्चस्वामुळे सत्यानाश करून टाकलाय सगळ्या कंधार शहराचा. आणि पहिल्यांदा इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे. आणि जे सध्याचं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ओबीसी मराठा, याच्यामुळे असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीची सत्ता या कंधार नगरपालिकेवर आल्याशिवाय राहणार नाही. सामान्य नागरिक, गरीब लोक, ज्या लोकांना गरिबीची जाणीव आहे ते लोक नक्कीच नवीन चेहऱ्याला संधी देतील आणि गंगाप्रसाद येणावर हे या नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार आहे, एवढा आत्मविश्वास आहे. भाजपाची सत्ता येईल असा दावा त्यांनी केलेला आहे. काय सांगाल? पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय, कशा पद्धतीनं आता तुम्ही जे सांगितलं प्रताप पाटील काय स्थिती असणार आहे? बघा, आजपर्यंत कंधार शहरात हे जेवढ्या लोकांनी सांगितलं की कुणी विकास केला नाही, हे केलं नाही, तुम्हाला सांगतो कंधार नगरपालिकेचं व्यापारी संकुलन 2011ला तुटलं गेलं. त्याच्यानंतर 2011च्या नंतर वाद झाला आणि दोन नळगे परिवार आणि चिखलीकर परिवार एकत्र येऊन निवडणूक लढली आणि त्या दोघांचा वाद झाला. त्याच्यानंतर चिखलीकर साहेबांनी अनुसूयाताई चेतन केंद्रे यांच्या काळात व्यापारी संकुलनासाठी जागा खरेदी केली, त्याचे नकाशे मंजूर केलेत, हे सगळं केले. आता कंधार शहराच्या गार्डनसाठी 3 कोटी दिलेत. तुमचा आता इथून भागलच्या बाजूने रोडचं काम चालू आहे, त्या रोडच्या कामाला चिखलीकर साहेबांनी पैसे दिलेत. इथं क्रीडा संकुलनासाठी चिखलीकर साहेबांनी पैसे दिलेत. कंधार शहरामध्ये आजपर्यंत जेवढा मोठा निधी आला, मोठी दर्ग्यासाठी 5 कोटी रुपये दिलेत. एवढा मोठा निधी आजपर्यंत जर कोणी दिला असेल तर या सगळ्यांना विचारून घ्या की एवढ्या मोठ्या पद्धतीने निधी येऊन आणून दिलेला कोण माणूस आहे ते दाखवा. हे भारतीय जनता पार्टीने दाखवावी आणि काँग्रेस पक्षाने दाखवावी की कोट्यवधी मधला तुमचा निधी आलेला एखादी एक गोष्ट दाखवावी सगळ्यांनी. मोठ्या प्रमाणात निधी आला त्यांनी दावा केलेला आहे. काय सांगाल? इलेक्शन आल्यावर एकूण एकाच्या पक्षावर हे याला बोलणार ते त्याला बोलणार, सामान्य जनतेचा हाल काय? कंधारचा बाजार रस्त्यावर भरतो, चलता येत नाही का? प्रशासन आहे म्हणतात, आता प्रशासन आहे ठीक आहे, मग करायला पाहिजे ना. नळाला पाणी येत नाही, नाल्या काढत नाहीत, नगरपालिकेला गेलं तर उद्धट भाषा वापरल्या जाते. ह्याला कोण जमीदार आहे? आता एक सरकार दवाखाना आहे ते वरी आहे, विकास काय? सकाळी माणूस गेलेलाच घरी वापस जातो, दुसरा माणूस कंधार मध्ये येत नाही. काय फॅक्टरी आहे, रोजगार आहे काय कंधार मध्ये? तेच गाडा घेऊन जायचा, तेच ढकलत न्यायचा, तेच आणायचा. उद्योग काय आहे? काहीच उद्योग नाही. यानं त्याला बोलणार, त्यानं त्याला बोलणार, रात्री सगळे एक होऊन जाणार. निश्चितच सगळे जे आरोप जे आहेत ते यांनी लावलेले आहेत. काय सांगाल कंधारचा एक नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? आता ही गोष्ट सगळ्यांची विकासावर व्हायला पाहिजे, पण गोष्ट व्हायली पक्षाची, नेत्याची, त्यांच्या संबंधाची गोष्ट व्हायला पाहिजे. विकासाची विकास कधी दिसते? बिफोर आणि आफ्टर असते. तुम्ही या कंधारमध्ये काही काळाच्या माग गेल्या तर हे ऐतिहासिक गाव आहे. इथं किल्ला होता, दोन्हीकडे पाणी आहे, एवढं सुंदर गाव आहे. त्याच्यानंतर इथं जिनिंग होती, तेलची मिल होती, इथं थिएटर होतं, इथं खूप चांगलं मार्केट, ग्राउंड, खेळ, संस्कृती होती. काहीच उरलेलं नाही या गावामध्ये. म्हणजे हे एवढ्या मागच्या 25 वर्षामध्ये जर हे विकास झाला असेल तर पुढे काय होणार आहे? म्हणजे आता जे विकासावर बोलणं चालू आहे हेच होते एवढे वेळ सत्तेवर. जर मी ज्या गोष्टी सांगलो ते आज 20, 25, 30 वर्षानंतर कंधारमध्ये तुम्हाला पाहायला कुठंच मिळणार आहे. म्हणजे रोड पण नव्हता इथं, आता रोड निर्माण झाला नाही.
लोक गावं सोडायलेत, लेकरायला बाहेर शिकायला ठेवायलेत. फक्त इथं संध्याकाळ झाली राजकारणाची चर्चा, इथं जगाव तर राजकारणी लोक आहे ना, त्याच्या खालच्या चमच्या आहे ना, ज्याला पुढे जाऊन नेता व्हायचा आहे, आणि दुसऱ्याचं इथं जगणं मुश्किल झालेलं आहे. फक्त प्रत्येक पक्षाचा माझा नेता, माझ्या नेत्याचे त्याच्या नेत्याचे संबंध, रात्रीतून रात्री या पक्षातून त्या पक्षामध्ये पक्षांतर झाली. आता वरून 14 पासून बीजेपी हळूहळू गावापत्रक आली की सगळे गेले बीजेपी मध्ये. उद्या दुसरा पक्ष आला की ते जाऊन बसतील तिथं. म्हणजे हे धंदे चालू राहणार आहे. दुकान करून ठेवले खंदारला, बाकीचे सगळे आपले आपले घर लेकर बाहेर ठेवायला येतं आणि निवडणुकीसाठी खंदारला येतात फक्त. तर आज अशी या गावाची परिस्थिती झाली आहे. विकास जर व्हायचा असेल तर हे जे प्रस्थापित लोक आहेत, हे जे यांचे धंदे चालत आले आहेत, हे कुठेतरी बदलायला पाहिजे. नवीन विकासाचे नवद युवक पुढे यायला पाहिजे, ज्यांना खरंच विकास करायचा आहे. नाही तर आपलं घर म्हणजे बायको म्हणजे लेकर, माझ्या लेकरायचा विकास, याच्याने याचा विकास होणार नाही. कुठेतरी हे सगळं बदलायला पाहिजे. निश्चितच हे सर्वसामान्य कंधारकर होते. त्यांनी अनेक त्यांच्या ज्या भावना आहेत ते आपल्या समोर बोलून दाखविलेले आहेत. सत्ता आणि सत्तेतून पैसा असंच इथलं चित्र राहिलेलं आहे. मागील 25 वर्षाच्या कार्यकाळात ऐतिहासिक शहर असलेलं कंधार ते आता कुठेतरी महाग जाताना दिसत आहेत. कुठल्याच सुविधा किंवा इथला विकास झालेला नाही असं सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. तर जे काही राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्यांचे काही इथं समर्थक होते आणि त्यांनी जे सांगितलं की मोठ्या प्रमाणात विकास निधी आला, परंतु विरोधकांनी या संपूर्ण याचा कुठलाही विकास झाला नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर कंधारमध्ये आता ही निवडणूक मोठ्या अटीतटीची होणार आहे, परंतु या निवडणुकीमध्ये कंधार नगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, कंधार, नांदेड.